निवृत्तीनंतरचा जीवन नैसर्गिक शेतीसाठी खर्च करेन असं म्हटलंय अमित शहा यांनी। संपूर्ण आयुष्य वेद, उपनिषद आणि नैसर्गिक शेतीसाठी खर्च करेन असं अमित शहांनी म्हटलंय। तर मनामध्ये निवृत्तीचे विचार येणं हे देशासाठी शुभ संकेत असल्याचा राऊतांचा टोला आहे। शहांनी निवृत्तीनंतरचा प्लॅन सांगितल्यानंतर राऊतांचे विधान आहे। मैंने तो तय किया है कि मैं जब भी रिटायर्ड हो जाऊंगा, मैं मेरे बाकी का जीवन वेद, उपनिषद और प्राकृतिक खेती के लिए खर्च करूंगा। ये प्राकृतिक खेती ये इस प्रकार का एक वैज्ञानिक प्रयोग है जो कई प्रकार के फायदे देता है। निवृत्तीनंतर जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता येतात। जसे आमच्या नानाजी देशमुख होते संघाचे, त्यांनी उत्तम प्रकारचं कार्य चित्रकूटला केलं। अनेक जण आपापल्या भागात जाऊन सामाजिक आणि इतर कामं करत असतात ना, त्याच्याविषयी काय आपल्याला कोण काय करणार त्याच्यावर चर्चा करण्याचं कारण नाही। किंबहुना या दोघांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येत आहेत, हे देशासाठी शुभ संकेत